छत्तीसगडमध्ये 15 वर्ष भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली. कर्नाटकमध्ये बंद, पंजाबमध्ये बंद, ओरिसामध्ये बंद, पश्चिम बंगालमध्ये बंद. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्या त्या ठिकाणी योजना बंद आहे. आणि काल तर तुम्ही पत्र बघितलं असाल, आज तुम्हाला पाठवत आहे पत्र मी. आलं का पत्र? काँग्रेसचं पत्र आलं का? मी तुम्हाला देतो आता. काँग्रेसने काल पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही. आमची मकर संक्रांतीच्या पूर्वी 2 महिने पैसे मिळाले असते तर लाडक्या बहिणीची योजना आमची मजबूतीने काम करता आली असती. आमच्या लाडक्या बहिणीला तीळ संक्रांत, मकर संक्रांती करता आली असती. पण काल काँग्रेसने पत्र दिलं की निवडणुकीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही. मी तुम्हाला आता पत्राची कॉपी देतोय. काय करायला इथं या काँग्रेसवाल्याचं काय करायचं? या काँग्रेसवाल्याचं करायचं काय? माननीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर म्हणजे तीर्थंकरांचे पहिले पैसे द्यायचे नाही. यांनी 1 कोटी लोक महिला प्रभावित होतील, 3,000 रुपये दिले तर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. ती महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याचे जे काही पैसे होते ते 31 डिसेंबर 2025 रोजी हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे जे काही 1,500 रुपये असे एकूण मिळून 3,000 रुपये हे अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आलेले नाहीत. आणि ती महत्त्वाची बातमी म्हणजे अवघ्या 2 ते 3 दिवसापूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतला होता की मकर संक्रांतीच्या दिवशी थेट 3,000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार होते. परंतु आता या योजनेला म्हणजेच या 3,000 रुपयाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. आणि या निवडणुकीच्या काळामध्ये हे 1,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकणे हे बरोबर नाही. तुम्ही इथे बघू शकता, काँग्रेसने निवडणूक आयोगाला एक परिपत्रक पाठवलेलं आहे. आणि या परिपत्रकामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत हे निवडणुकीच्या पूर्वी न टाकता निवडणुकीच्या नंतर टाकण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते नेमकं परिपत्रक काय आहे, नेमकी माहिती काय आहे, ती डिटेल्समध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विषय महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती वितरित करण्याबाबत हे परिपत्रक काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्याचे रुपये 3,000 हे एकत्रित देण्याचा घाट सरकारने केलेला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीतून होत आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026चे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देशन आयोगाने शासनात द्यावेत अशी ही विनंती आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता इथे बघू शकता, जे काही तुम्हाला मकर संक्रांतीला 3,000 रुपये मिळणार आहेत, या 3,000 रुपयाला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता हे 3,000 रुपये निवडणूक संपल्याच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, हे पैसे तुम्हाला मिळतील. आता नाही मिळाले तर निवडणूक झाल्याच्या नंतर मिळतील, परंतु हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवरती जर का नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील.